जर तुम्हाला हे क्लिअर ग्रेडिंग येत नाही तर स्वतःला एडिटर म्हणणं बंद करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला A to Z कशी कलर ग्रेडिंग करायची ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ॲनिमेशन कसं द्यायचं, ॲडिओ इफेक्ट कसे लावायचं हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग बघूयात. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. चला तर मग बघूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला VPN ओपन करायचा आहे. VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट झाल्यानंतर बॅक करा आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर ना तुमचा व्हिडिओ इथून सिलेक्ट करून घ्या. माझा सिलेक्ट करून घेत आहे. तर मित्रांनो मी इथून माझा व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ मित्रांनो बघून घ्या कसा आहे. पूर्ण ब्लॅक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आपण आता ह्याला एडिट करूयात. पहिल्यांदा व्हिडिओवरती जातो. व्हिडिओवरती जाऊन झूम करतो. झूम केल्यानंतर बॅकला येतो. बॅकला येऊन नंतर ॲडजस्ट असं ऑप्शन दिसेल. ॲडजस्टमध्ये जावा. तिथे गेल्यानंतर ब्राईटनेस वाढवा तुमच्या व्हिडिओचा. मी माझ्या हिशोबाने ठेवत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. 35 ठेवला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा. त्यानंतर बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर फिल्टरचं ऑप्शन दिसेल. मी पहिल्यांदा क्लिअर ऑल असं चूज करतो फिल्टर. तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करू शकता. त्यानंतर अजून एकदा बॅकला येतो. बॅकला येऊन फिल्टरमध्ये जातो. त्यानंतर तो आता जो चांगला वाटेल मला तो मी सिलेक्ट करतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता. तर मला हा चांगला वाटत आहे. मी हा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर अजून एकदा बॅकला येतो. बॅकला आल्यानंतर आता अजून एक बघूयात आपण फिल्टर. हा चांगला वाटत आहे. हा मी सिलेक्ट करतो. त्यानंतर अजून एकदा बॅकला येतो. बॅकला आल्यानंतर फिल्टरमध्ये जातो. इथं तुम्हाला स्किन असं टाईप करायचं आहे. स्किनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच फिल्टर भेटेल. त्यावरती जावा आणि तो एक फिल्टर लावा. आता मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ कसा आहे. पहिला कसा होता आणि आत्ता कसा आहे. कर्म चांगले करत राहा. लोक हात लई फुगवून घेतील पण निशिबातलं नाही. त्यानंतर तुम्हाला आता इथून आपलं चालू होत आहे. तर यावरती एक स्पीड देऊयात आणि जिथे संपतो आता आपला व्हिडिओ इथे संपत आहे. तर इथे एक स्पीड देऊन घेतो मी. ह्याचा व्हॉल्यूम 0 करतो. पहिल्याचा पण व्हॉल्यूम आता 0 करून घेतो. त्यानंतर ह्याचा व्हॉल्यूम फुल करून घेतो. जो आपण पहिला बोललेला कर्म चांगले करत राहा. त्यातून रिड्युसिंग नॉईजचं पण ऑन करतो आणि लाऊडनेस ऑफ ते पण ऑन करतो. त्यानंतर इथं जायचं आहे मित्रांनो. पुढे जावा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल एनएन्स व्हॉइसमध्ये जावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे तो पूर्णपणे इथून क्लिअर होईल. त्याला नंतर त्याला असं 100 करून घ्या. तुमचा बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे तो पूर्णपणे क्लिअर होईल. कर्म चांगले. आता बघा. त्यानंतर ऑडिओ इफेक्टमध्ये जावा. तुम्हाला जो पण इथलं ह्याची क्वालिटी 0 ठेवतो पूर्ण. कर्म चांगले करत. त्यानंतर बघू शकता आता आपलं 70% काम तर पूर्णपणे झालेलं आहे. त्याला नंतर आता आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत आपल्या व्हिडिओला. इथे एक स्प्लिट मारतो. इथे एक स्प्लिट आणि इथे एक स्प्लिट. तर आता माझ्या हिशोबाने मी इथं इफेक्ट ॲड करून घेतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने इफेक्ट ॲड करून घ्या. ॲनिमेशनमध्ये जाऊन ॲनिमेशनमध्ये गेलो. मला हा इफेक्ट चांगला वाटला. मी हा सिलेक्ट केलेला आहे. तुम्हाला जो चांगला वाटतो ते इफेक्ट सिलेक्ट करा. मला हा चांगला वाटला. मी हा सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर ह्याचा व्हॉल्यूम 0 करून घ्या पूर्ण. ह्याचा व्हॉल्यूम 0 करून घेऊयात. त्यानंतर आपल्या फर्स्ट क्लिकवर यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशन गेल्यानंतर सर्चमध्ये जावा. क्लिक ओपन म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्यावरती सिलेक्ट करा. इथं क्लिक ओपन टाका. क्लिक ओपन सिलेक्ट केल्यानंतर डन करा. बॅकला या. बॅकला आल्यानंतर तुम्हाला नंतर ॲडिओचं ऑप्शन दिसेल. ॲडिओमध्ये जावा. त्यानंतर तुम्ही तुमचा इथून ॲडिओ सिलेक्ट करा. मी माझा ॲडिओ सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पहिल्यांदा जिथं आपण कट केलं तर तिथं कट करा. नंतर जिथं आपला डायलॉग संपत आहे तिथे एक कट करा आणि राहिलेला पार्ट डिलीट करून टाका. अजून एकदा बॅकला या. तिथे जाऊन अजून एकदा ऑडिओ सिलेक्ट करा. आता जॉईन करून घ्या. नंतर आता ह्याचं व्हॉल्यूम इथं आपलं डायलॉग संपत आहे तर ह्याचं व्हॉल्यूम फुल करून घ्या. जिथं आपण डायलॉग बोललेलो आहे तिथला व्हॉल्यूम इथं आपण 25 ठेवूयात. कर्म चांगले. आणि पहिले ह्याचा व्हॉल्यूम पण आपण फुल करून घेऊयात. तर पूर्णपणे आपला व्हिडिओ असा तयार झालेला आहे आणि हा जास्त होत आहे. तर ह्याला आपण आता डिलीट करून घेऊयात. ते झाल्यानंतर इथं टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला
ट्रेंडिंग इफेक्ट दिसतील तिथनं सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर ना तुम्ही असं करून ॲडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबाने. आणि आता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे, तर तुम्ही आता बघू शकताय. कर्म चांगले करत राहा, लोक हात लई शिकवून घेतील पण नशिबातलं नाही. अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. त्याला नंतर ना आता इथून जाऊन एक्सपोर्ट करून घ्या. तुमच्या हिशोबाने तुमची क्वालिटी करून घ्या.